आकाश अकॅडमीन ऑर्गनायज केल्ल्या ह्या आर्ट एक्झिबिशनाक उपस्थित आशिल्ले आमचे प्रियोळ मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार तसेच माजी मंत्री कला आणि संस्कृती खाते ज्यांच्यानी त्या खात्याक सारको न्याय दिला आणि आम्ही केन्नाय त्या खात्याच्या वतीच्यान केन्नाय जर आमकां कितें जर गरज पडल्या जाल्यार केन्नाच खंयची गोष्ट कले खातीर केन्ना ना म्हणूना अशे लोकप्रिय प्रियोचे आमदार श्री गोविंद गावडे सर तशेंच हांचे ह्या सगळ्या खंयचेय जर खंयचो कार्यक्रम जालो किंवा खंयची स्पोर्ट्स एक्टिविटी जाली कोणाक गरज लागली केन्नाय जर कोणाकूय कसली गरज आसा जाल्यार पयलो फोन मारीन दिसता फोंड्या असल्यार तो म्हणजे उपर दळवी तो ह्या कार्यक्रमाक ह्या ऑर्गनायज करपाक हेतूनय तेजो सहभाग आसा आणि बाकीचे सगळे आमचे निळकंठ भई धरून अभिजीत शौनक जितले सगळे मानेस्त म्हणजे दोग-तीग जाणांची म्हाका फक्त नांवां खबर ना श्रवण आणि तुम्ही सगळे चड वेळ घेना आणि कले बद्दल चड उलयतले जाल्यार खरें मानेस्त हांगा फुडें बसल्या आणि तेजेर चड उलोवपाक शकतले पूण एक्झिबिशन जर पळयलें आकाश हो आमचे थंय खुबशे कार्यक्रम करता म्हणजे म्हजें घर सांवड्ड्या आणि अशे तरेची तेजी कला आसा नवे नवे क्रिएटीव काही गोष्टी तो घेवन येता आणि कितलीशीं जाण तुमी आपली भुरगीं भितर घालतात अश्यो तकली लढयता की कोणें तेजे पयलीं कोणें चिंतू सुद्दां नाशिल्ली रांगोळी म्हणटा तो कॉन्सेप्ट आतां न्ही कितलीशी अनादी काला पासून चालू आसा पूण रांगोळी परमनंट जावं शकता हे आमी कोणें विचारूच करूं नाशिल्लो रांगोळी कोणतीर घालूं शकता हे कोणें विचार करूं नाशिल्लो तो विचार क्रिएटीव विचार हो आकाशान केलो आणि ती कला लोकां मदीं घातली आतां आकाशाक वर्स कितली आसतली 30-35 भितर आसतलो पूण अवघ्या काही वर्सां भितर तेणें अशे कितलेशे कलाकार तयार केले परमनंट रांगोळी घालूं शकता पयर हांवें आनीक पळयता आसतना आनीक तेणें नवो कॉन्सेप्ट हाडलो देवी लहराईची फोटो करून हाडिल्लो पोर्ट्रेट करून हाडिल्ली अख्खे सगळें जेका सामान जे वापरलेले ते सगळें नॅचरल वापरलेले शेणी म्हणजे म्हाका फक्त एक भितरले वळखीचे सामान दिसले म्हणजे ते शेणी पासून शेणां सुकिल्ले शेणा पासून कितें तरी तेणें आर्ट तयार केल्लें आनी सुंदर अशी म्हणजे भायल्यान पयसल्यान जर पळयत लागीं वचूना जाल्यार कळचेच ना शेणा पासून केल्लें म्हणून इतली नॅचरल म्हणजे आमच्या नेचरा कडेन अश्यो इतल्यो गोश्टी आसात त्यो उपयोग करून आमी कितल्योश्यो गोश्टी करूं शकता आमकां नेचरा बद्दल नेचरांतल्यान आयलां हें फक्त हुर्राके गायले तें खबर आहा ते सोडून आमकां आनी नॅचरल कांयच खबर ना पण जनरल चडशा लोकांक पूण कलाकाराची नजर अशी असता की खंयची गोष्ट जर ताणें पळयली जाल्यार तितूंतल्यान ताका कलाकाराक एक दृश्टिकोन आसता तितूंतल्यान आपूण कितें क्रिएटीव करूं शकता आनी तें आकाशा कडेन आसा अशें सगळें आर्ट हांवें पळोवना पूण बाकीची तेजी खुबशीं एक्झिबिशनां पळयल्या ताका खूब खूब शुभेच्छा खंय तरी भायर खंयच्या तरी देशांत म्हाका दिसता दुबय काय खंय तरी आतां सद्याक वचूं नाका सद्या बॉम्ब पडटा थंय पूण खंय तरी वचपाचो आसा दुबय काय खंय तरी ताका फुडल्या तेज्या वाटचालीक बरें एक्झिबिशन तेणें भायर प्लॅन केलां तें बरें जावचें आमचे भुरगे तेजे निमतान जर खंय पावता आमचे गोंयचे कलाकार हालीं खूब देश स्तराचेर इंटरनॅशनल स्तराचेर खूब कडेन मनाली म्हणटा तें इंडियन पूण ताणें म्हाका सांगिल्लें इंडियेचे भायर खंय तरी वता म्हणून पूण खंय मनाली सुद्दां तो एक तेणें नवो कॉन्सेप्ट घेवन मनाली वचून तें एक्झिबिशन आपूण करतलो म्हणून सांगिल्लें आमचे कडल्यान शुभेच्छा मनाली जर आमी कितें आदार करूं शकलो मनाली आमी कितें करीतशें दिसना पूण आमी जर मनाली खरेंच ताका कितें आदाराक उपयोग पडले जाल्यार आमी निश्चित म्हाका खूब उमेद जातली ताका आदार करपाक पूण तेचे भायर ताणें आनी खुबशे व्हडले तेचे प्लॅन आसा की गोंयच्या ह्या कलाकारांक भायर खंय तरी प्लॅटफॉर्म मेळचो आमी भायल्यान कितल्योश्यो गोश्टी पळयता आमी कितलेशे देशांनी वता अशे कितलेशे आमी सिंगापुराक वतात हाँगकाँग वता थंय वचून जर टुरिझम तेंची जर म्युझियमां पळयलीं जाल्यार पळोवन व्हडलेशें कांय नासता हेचे परस आमचो आकाश कितलोसो बरो व्हडलो कलाकार म्हणून आमकां खबर आहा पूण तरी आसतना थंय डिस्प्ले बरी करता प्लॅटफॉर्म आसा आनी प्रेझेंटेशन इतलें बरें आसा की सगळे लोक तें पळोवपाक येता पूण आमचे कडेन हो जागो प्लॅटफॉर्म कमी आशिल्लो कारणान आमी ह्या आमच्या कलाकारांक वाव दिवपाक शकना पूण हालीं फाटलीं 10-15 वर्सां जर पळयत जाल्यार अशे कितलेशे कलाकार अशे फुडें सरल्या आनी जे कित्याक लागून तर तांकां प्लॅटफॉर्म मेळपाक लागलो सो आकाशाक केन्नाय जर गरज पडली आमचे माननीय आमदार हांगा आसाच त्यांच्यानी हांवें तुमकां सांगलें तशें केन्नाच कलेचे बाबतींत कितें जर तेंचे कडेन प्रपोजल व्हरत जाल्यार केन्नाच ना म्हणूना पूण आमी खारेचो वांटो आमी जर कितें करूं शकले जाल्यार सदांच
आमचो आधार हो सदांच आकाशाक आसतलो आनी केन्नाच काय भिवपाची गरज ना. सदांच जर असले खंयच्या बाबतीन जर कितें करपाक सोदता जाल्यार हे सगळे मानेस्त आनी ओपोर तर आसाच. ओपोरा कडेन जो हे प्रपोजल घेवन गेले तेणें झप करून ओके म्हटलें, करुया म्हटलो कार्यक्रम. कित्याक कितलीशीं नवी भुरगीं आमकां आतां सध्या सगळ्यात चड पालकांक भंय दिसता तो भुरगीं फुडें कितें करतलीं काय म्हणून. शिकुना जाल्यार फुडें, कमी शिकलो जाल्यार फुडें कितें इतलें कॉम्पिटिशन वाडलां. पूण कितलीशीं भुरगीं कला क्षेत्रांत फुडें वचूंक शकता. हें जर करतलो जाल्यार आमकां कोण तरी मेंटर जाय पडटा आनी ह्या भागांत कोण तो मेंटर मेळ्ळा काय म्हणजे आकाश मेळ्ळा. आनी आकाशाक जर अशें कितें जर करून कार्यक्रम घेवपाक जाय जाल्यार कोण तरी एक बॅकिंग जाय पडटा, पॉलिटिकल बॅकिंग जाय पडटा, लिडरशीप जाय पडटा. आनी ती ओपोराच्या दृश्टीन ताका ती मेळ्ळा. अशें सगळें हांव ताचे देव बरें करूं म्हणटा. आकाशान म्हाका आपयलो म्हण ताका देव बरें करूं म्हणटा. तेजी कला चालूच जावन उरची आनी तुमची सगळ्यांची भुरगीं डेफिनेटली ह्या कार्यशाळेन त्याच्या सदांच भाग घेवनी. फक्त शिक्षण आमी फक्त शिकले आनी आमकां डिस्टिंक्शन मेळ्ळें पूण बाकीच्यो सगळ्यो गोश्टी जर कळुना जाल्यार कांय उपयोग ना. वाघ किंवा शिव जंगलाचेर राज्य करता जाल्यार ताका सगळ्यो गोश्टी मातश्यो मातश्यो कळटा. खंयच्याच गोश्टीन तो फर्स्ट ना, खंयच्याच धांवपानूय फर्स्ट ना किंवा बुद्धीनूय फर्स्ट ना, शक्तीनूय फर्स्ट ना. प्रत्येक जनावराक वेगवेगळी आपली गूण आसा. पूण तरी आसतना राज्य कोण करता जाल्यार शिव करता. कित्याक सगळ्यो गोश्टी ताका मातश्यो मातश्यो कळटा. म्हणून आमच्या भुरग्यांक आमकां सगळ्यो गोश्टी शिकोवपाक जाय. फक्त स्कुलान शिकयलें आनी डिस्टिंक्शन घेतलें म्हणून आमचें काम जावचें ना. आनी तें करपाक आकाशा सारको कलाकार आमकां आदार करतलो. आनी हे प्लॅटफॉर्म बरो भुरग्यांक ताणें दिला. अशेंच भुरग्यांक फुडें व्हरची. आमचो केन्ना आदार लागल्यार सांगचो सदांच बरोबर आसतलें. तुमी सगळ्यांनी ताका साथ दिलो म्हणून सगळ्यांचे देव बरें करूं. जय श्रीराम. काउन्सिलर म्हणून जबाबदारी आपल्या कानाचेर पेलीत आसात. त्याचप्रमाणे आमचे कुर्टी खांडेपारचे पंच सदस्य श्री निळकंठ बाब नाईक, आमचे नाईक भाई, त्याचप्रमाणे आमचे आदले सरपंच कुर्टी खांडेपारचे आणि विद्यमान पंच सदस्य श्री अभिजित गावडे, शौनक बाब बोरकर, श्रवण, आमचे मुळये सर, बाकीचे सगळे गुणिस्त मानेस्त सभागृहात उपस्थित आशिल्ले सगळी म्हजी ल्हान माणकुली भुरगीं. हांव भुरगीं म्हणचे पेक्षा आजचे आमचे कलाकार हांव म्हणटलो, ताचे सगळे पालक आणि खास करून ज्याच्या आग्रहास्तव म्हणूया, जाणीन कलेचें हें उदाहरण आज तुमच्या आमच्या मुखार पळोवपा खातीर रंगाश आर्ट अकादमीचे प्रोप्रायटर श्रीमान आकाश बाब नाईक आणि बाकीचे सगळे म्हजे पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मिडिया, तुमकां सगळ्यांक म्हजो मायमोगाचो नमस्कार. खरें म्हळ्यार ह्या कार्यक्रमाक फाटले आर्ट अँड कल्चरच्या हॉल आशिल्लो तातूंत आकाश रंकाश आर्ट अकादमीचें एक्झिबिशन आशिल्लें, तातूंत हांव उद्घाटनूय केल्लें आशिल्लें. बरेचशे आर्टिस्ट आणि त्यांचे पालकां कडेन थंय म्हाका ते मेळिल्ले आशिल्ले. पण आज ज्या तरेन संकेत बाब आरसेकरान आपली भावना व्यक्त केल्ली आसात आकाश नायका संदर्भात, त्या परत रिपीट करपाना. पूण खंयची गोष्ट जर करतलो जाल्यार पेशन्स हो खूब महत्वाचो आसा. आणि खास करून रांगोळी किंवा पेंटिंगाच्या जमान्यान भितर आमी वतले, जगान भितर आमी जर वतले जाल्यार आपले जग कशें रंग ही पयली विचार तकलेन येवप हें तितलेंच महत्वाचें आसा. हांव सदांच म्हणटा, सर्वसामान्य मनशाची विचारसरणी जदे वेळाचेर थांबता थंय पासून एका नव्या कलाकाराची आणि क्रिएटिव्ह मनशाची विचार सुरू जाता. म्हणजेच 100तले 50 गुण घेणारे विद्यार्थी असतात, 60 गुण घेणारे विद्यार्थी असतात आणि 80% मार्क्स घेणारे विद्यार्थी असतात. पण हे सगळे झाल्यानंतर मार्क्स मिळत म्हणून जाईना. ते मार्क्साक जर खरे अर्थान जर मूल्य जर ते प्राप्त जर करतलो जाल्यार तुमचे भितर आशिल्ली एबिलिटी ही खूब महत्वाची आसा. आणि म्हणूनच हांव सदांच सांगता, शिक्षण हे पोट भरपाचें माध्यम आसा, पूण तुमची स्वताची वळख, तुम्ही कोण आणि तुमचो अस्मिताय कितें हे जर सिद्ध जर करतलो जाल्यार कले कडेन आनी खेळा कडेन नातें जोडप हें तितलेंच महत्वाचें आसा. परंतु बरेचशे म्हज्या पालकांक हांव उपदेश करपाक सोदता, हांव एक संदेश दिवपाक सोदतलो.
आजच्या भुरग्यांचे शिक्षण जे आसा ते फक्त शिक्षण जाले नंतर म्हाका नोकरी मेळटली ह्या नजरेंतल्यान न पळयत आसतना म्हजे भुरगे जे आसा ते आकाश झेप घेतले किंवा आकाशाक मिठी मारतले किंवा ताका आमी दुसऱ्या शब्दांत जर म्हणल्यार गरुड झेप. संकेत बाबान म्हणले की सिंह जंगलाचो राजा आसा आणि ताका मातशें सगळेंच कळटा, बट हांव तो ट्विस्ट करतलो आनी मॉडिफाय करतलो. खरें म्हणल्यार सिंह जंगलाचो राजा जावपाकूच शकना. कितें क्वॉलिटीज आसात सिंहा भितर? तो फास्टेस्ट धांवपाक शकता? ना. हुशार आसा? ना. दिप्पाळ आसा? ना. मागीर अशी कितें क्वॉलिटी आहा त्या सिंहा भितर म्हणून तो त्या जंगलाचो राजा जावपाक शकता? एकमेव शब्दान हांव तेजें वर्णन करतलो, तो म्हणल्यारूच एटिट्यूड. ओन्ली बिकॉज ऑफ एटिट्यूड द लायन इज अ किंग ऑफ अ जंगल. दुसरो आमी पक्षी घेवया. पक्ष्यांचो राजा कोण? पक्ष्यांचो राजा मोर. बरोबर आसा. राईट आन्सर हॅज केम फ्रॉम द ऑडियन्स. बट त्या मोरापेक्षा खूप करणारे किंवा खूपशो काही गोष्टी करणारे वेगळ्या पक्षांक आसा. आणि म्हणूनच हांव सदांच म्हणटा म्हज्या भुरग्यान गरुड झेप घेवपाची गरज आहा. आणि खरें जर आभाळाचो जर राजा जर कोण जर आसलो जाल्यार ते गरुड आसा. त्या गरुडा भितर सुद्दां क्वॉलिटीज आसात. वॉट आर दोज क्वॉलिटीज? ते क्वॉलिटीज म्हणल्यार एक म्हणल्यार करेज जाय पडटा, दुसरें म्हणल्यार चॅलेंजीस एक्सेप्ट करचे पडटा, आणि तिसरें म्हणल्यार तुका कन्सिस्टन्सी जाय पडटा. ह्यो तीन क्वॉलिटीज मेजर ज्यो आसात ह्यो जर आमी आमच्या भुरग्यांक जर भितर रुतयलो जाल्यार मग त्या खंयच्याय क्षेत्रांत आमी झेप घेवपाक शकता. मागीर ती आमी आकाश झेप म्हणुया किंवा गरुड झेप म्हणुया. गरुड झेप घेवपाक गरुडान कितले त्रास काडिल्ले आसात. सगळे जगातले सगळे पक्षी जे आसात पयलीं ते वादळ आयले, पावस आयले म्हणल्यार घरट्यान वता किंवा कोणाक तरी आसऱ्याक वता. बट गरुड हे एकमेव पक्षी आसात ह्या सगळ्यांच्या विरोधात ते प्रवाह करता आणि म्हणूनच ताका या आभाळाचो राजा म्हणिल्ले आसात. म्हणून तेज्या झेपीक गरुड झेप म्हणिल्ले आसा. हांव चड काय उलोवपाना, फक्त एक उदाहरण, कारण बरेचशी आवयो आमचेर आसात आणि त्या आवयांनी आपल्या भुरग्यांक मांडयेर घेतिल्ले आसात. त्या आवयांक थोडेशें इन्स्पिरेशन मेळचें, कारण आवय ही अशी एक गोष्ट, आवय ही अशी एक आसा जी खूप काही गोष्टी करपाक शकता. भुरग्यांचे गुण जे आसात ते बापायक सुद्दां तितले खबर नासता म्हण ते आवयक खबर आसता. आणि म्हणूनच गरुड ज्या वेळाचेर आपल्या पिल्लाक जेन्ना जन्म दिता पयलीं ती थेट डायरेक्ट त्या वेंगेन घेता आणि त्या आभाळा कडेन झेप घेता आणि त्या पिल्लाक सांगता आणि काही क्षणा बरोबर हांव तुका सकल सोडटलें, तुका आपूण वडयतलें. पण ते पिल्लू ते आपल्या आवयक सांगता, नाका आई, म्हाका जगपाक जाय. तुवें जर म्हाका जर सोडून जर दिलें जाल्यार झाडां आसात त्या झाडाच्या फांदेचेर पडून म्हजे हाडां मोडटलीं किंवा फातर पडटलो किंवा उदक जर पडलें जाल्यार आपूण बुडून मरतले. पूण आवय आयकपाच्या मनस्थितीन नासता, कारण ते आवयक खबर आसता की म्हज्या पोट जेन्ना गर्भान आसता तेन्ना तिचेर कितले संस्कार जाल्ले आसा. आणि म्हणून ते संस्कार किंवा ताजे भितर तो फिलिंग्स, कारण आमी सदांच म्हणटा ज्या वेळाचेर खेळ आमी जर म्हणटात पयलीं, भुरगो जन्माक येवचो पयलो आवयच्या पोटान फुटबॉल खेळटा. आता तुम्ही म्हणटाले एखादा आसतली भुरगो म्हणून एक जन्माक येवचे पयलो फुटबॉल खेळपाक शकता, कारण आवयक एक भुरगो जन्माक येवचे पयलो गर्भान जेन्ना ताची वाड जाता त्या वेळाच्या आवयच्या पोटान तो किक मारता म्हणजे ज्या वेळाचेर भुरगो घुंवता एकाच्या दोतोर बीन आसलो ताका चड खबर आसतलें. पण तो सांगता आवय तूं म्हजी चिंता करूं नाका, हांव सुखरूप आसा, तूं बाकीचें सगळें पळय. तशेंच तरेचे गरुडाक खबर आसता आणि म्हणून ते गरुडाक सकल उडटा. गरुड आकांतान ते पील बॉब मारता अक्षरशः की म्हाका सोडू नाका. आणि म्हणूनच ते जाले नंतर
ते सकल सोडटा हळूहळू ते पिल्ल जे असतात आपले पंख हालोवपाक लागता, हालयता पंख भायर काडटा आणि पंख भायर काडटा काडटा थोडेशे पंख मारपाक लागता, थोडीशी ल्हानशी उंच उंचायेक वचपाचो प्रयत्न करता आणि तेच सोडिल्ले गरुडाचे पिल्ल जे आसा ते उंच परत ती गगन भरारी घेता आणि आईक सांगता की आई मी उडायला शिकली ग. कितली ताकद आसा ह्या उदाहरणां भितर. अशें धरू नाकात की त्या आवयक खबर आशिल्लें की म्हजे भुरगे कितले गुण आसा आनी ते खंय वचपाक शकता, म्हणून हांव रिव्हर्स वेव येता. ज्या वेळाचेर आमी तरेच्या ह्या पक्षाच्या शाळा सुद्धा असता, जशी मी कावळ्यांची शाळा आमी सुट्टात, त्या शाळेन ती सांगता की म्हाका त्या काउन्सिलिंग चलता आसता ते आमच्या वेळाचेर काउन्सिलिंग बीन कांय नाशिल्लें, पूण सद्या आज केजीन जर एडमिशन जर जाय जाल्यार ते टिचर्स काउन्सिलिंग करतात आणि ताका विचार तुका कितें कितें कळटा. तशेंच तरेन ते पक्षी सांगता गरुडाच्या पिल्लाच्या आवयक सांगता, विचारता ताका पेंवपाक कळटा, धांवपाक कळटा, झाडार चडपाक कळटा. ह्या सगळे काही गोष्टी ते ना म्हणटा. ह्यो सगळ्योच काही गोष्टी जर क्वॉलिटी जर म्हाका जर फेल जर करपाक जर जाय जाल्यार म्हाका उंच उडपाक शकता. ती खरी म्हणल्यार एक जेप असता, ते आवयक खबर असता आणि म्हणून हांव तुमकां सगळ्यांक सांगपाक सोदता, तुमच्या भुरग्यांची भितर कितें क्वॉलिटी आसा पळय न्ही ती फक्त त्या आवयक खबर आसा. फक्त तिका मोल्ड करप, तिका डिरेक्शन्स दिवप, हे तितलेंच काम तुम्ही करपाची गरज आसा. आणि म्हणूनच एक ल्हान माणकुले भुरगे जर म्हजें जर पेंटिंग जर काडटा जाल्यार एक पांयो वयर काडून जर दोन घोडो जर दोन पांयाचेर उबो रावता जाल्यार ती क्वॉलिटी सुद्धा त्या भुरग्याचे बरोबर असता. ते सोदून काडपाचें काम आज आमी करपाची गरज आसा. आणि म्हाका सांगनशें दिसता, अभिनंदन करूनशें दिसता त्या पालकांचे की आज तुमच्या भुरग्यांतली कल जी आसा तुम्ही सोदून काडिल्ली आसा आणि इतली व्हडली पेंटिंग ह्या वॉलाचेर आणि ह्या आज आमच्या एक्झिबिशनाक भितर आसा. ज्या वेळाचेर हांव आकाशा कडेन जेन्ना संवाद सांगतालो त्या वेळाचेर आकाश सांगतालो ऑलमोस्ट 276 स्टुडंट्स हॅव बीन पार्टिसिपेटेड आणि त्याच्या अकॅडमीक आज ट्रेनिंग जातात. खरं म्हणल्यार आकाशा खातीर आज तुम्ही सगळ्यांनी दोन हातांचेर ताळयो मारपाक जाय, कारण आकाशान तुमच्या भुरग्यांक पंखाक आज बळगे प्राप्त करून दिल्ले आसात. ही पंख ज्या वेळाचेर तुमचे भुरगे मारतली तेन्नाच ती गरुड झेप घेतले, आकाश झेप घेतली आणि तीच तुमची खरी वळख असतली. आणि वळख आसता आसतना बरेचशे पालकांक एक निरशेतात. प्रत्येकाक दिसता म्हजे भुरगे शिकचे, म्हजे भुरगे जर कितें जर करतले जाल्यार ते मागीर जोडचे. माय डियर फ्रेंड्स, बरेचसे जण इंजिनियर्स असतात, डॉक्टर्स असतात आणि वॉट आय ऑब्झर्व्ड इन द लास्ट 10 years ऑफ टाइम इज दॅट, आणि म्हाका दिसता आमचे संकेत बाब ताका विटनेस आसा की बी केल्ले भुरगे ते LDC पोस्टाक आणि MTS पोस्टा खातीर एप्लाय करतात ते पळोवन खूब लज दिसता आणि दुःखूय दिसता, कारण आमी शिक्षणाची आज धज्ज करून उडयलेली आसा. माय डियर फ्रेंड्स, आय हॅव ऑलरेडी एक्सप्लेन्ड यू courage, consistency and the challenges ह्यो जो मनीस एक्सेप्ट करपाक शकतलो कणी तोच या यशाच्या शिखराकडे पावतलो. यशाचे शिखर कशें आसता एक ल्हानशे उदाहरणान बरेचशे 10% सगळे म्हज्या भुरग्यांनी आणि पालकांनी हे उदाहरण आयकले आसतले, पण तातूंतल्यान तुमकां नवचैतन्य प्राप्त जावचें, तातूंतल्यान तुमचें एक मोटिवेशन मेळचें, तुमकां इन्स्पिरेशन मेळचें. म्हणून आय विल रिपीट दॅट एक्झाम्पल. पेंटर्सांक म्हजो एक प्रश्न, कारण म्हाका जे दिसा हांव आर्ट अँड कल्चराक गेल्लो एका विद्यार्थ्या कडल्यान म्हाका नांव येवन आशिल्लें. हांवें एक प्रश्न केल्लो आशिल्लो की जगांतलो सर्वोत्कृष्ट जर पेंटर जर कोण आसलो ताचे एक तुमी नांव सांगपाक शकता का म्हणून. म्हजो आजूय तोच प्रश्न आसतलो त्या विद्यार्थ्यांक. एनी नेम. हांव म्हणटा जगांतलो किंवा इवन इंडियेचो सुद्धा जर कोण जर आसलो ज्याचे आज मोल जे आसा त्याचे पेंटिंगाचे इन crores ऑफ रुपीज आसा. एनीवन, एनी नेम. ओके, MF हुसेन एक नाव आयिल्लें आसा. इट इज वन ऑफ द ब्रँड नेम इन द पेंटिंग. हांव एक दुसरें उदाहरण दितलो. एक न्यूयॉर्कच्या शहरान एक चली एका पेंटराक आढळलें आणि त्या चलयेन विचारलें, Hey, are you a Pablo Picasso? Pablo Picasso is the world's finest and powerful painter in this world. They said, yes.
तेच चलयेन ताका सांगले, सर म्हाका तुजे कडल्यान एक चित्र काडून जाय. ते चित्र काढलें. ते म्हणपाक सहज ताणें एक पेज घेतली, पेन्सिल घेतले आणि विदिन 30 सेकंड ऑफ टाइम 30 सेकंड ऑफ टाइम ताणें एक पेंटिंग काढलें. द सेम पेंटिंग वॉज डिस्प्लेड इन वन ऑफ द एक्झिबिशनाक ते डिस्प्ले केल्लें आशिल्लें. अशेंच तरेचें एक्झिबिशन आशिल्लें आणि हे चली त्या एक्झिबिशनाक वता. त्या पेंटिंगाची कॉस्ट तेजेर बरयल्ली आसता 30 lakhs रुपीज. ते चलयेन कशे भशेन करून ते परत पाब्लो पिकासो त्या एक्झिबिशनाच्या हॉलान आशिल्लो, थंय ताका घातलें, सर आय वॉन्ट टू लर्न अ पेंटिंग. ते म्हटले वाय? ते म्हणपाक सर एका 30 सेकंद स्पेंड करून जर 30 लाख रुपये जर आपण जर कमोवपाक जर शकता जाल्यार म्हाका आनी कितें जाय. त्या पाब्लो पिकासान त्या चलयेक सांगलें, माय डियर फ्रेंड, जे 30 सेकंदान जे हांवें जे पिक्चर पेंटिंग जे काडिल्लें आशिल्लें ते काडपा खातीर आय हॅव स्पेंट 30 years ऑफ माय लायफ. हाऊ मच? 30 years ऑफ माय लायफ. आणि म्हणूनच हांव तुमकां एक गोष्ट सांगपाक सोदता. स्वप्न एका रातयान एका वर्सान तुम्ही अचीव केन्नाच करपाक शकना. आणि स्वप्न जेन्ना तुम्ही गवसणीक घालतले त्या वेळाचेर तुमचें डेडिकेशन, डिटर्मिनेशन, पॅशन हे खूब महत्वाचें आसा. आणि म्हणूनच हांव सदांच तुमकां सगळ्यांक सांगपाक सोदता, डोंट थिंक ऑफ अ टेम्पररी मोमेंट्स. संवसारान भितर, लायफा भितर तुमकां जर हायेस्ट मोमेंट जर अचीव जर करपाक जर जाय जाल्यार स्ट्रगल यू हॅव टू डू इट. तुमकां तपश्चर्या ही म्हणटा ती कितें ती करचीच पडटली, जाल्यार तुमकां शॉर्टकट ना. म्हणून म्हजो उपदेश आसा, आजचे ह्या रंकाश आर्ट अकॅडमीतले भुरगे जे आज शिकतात, येणारे 30 years फ्रॉम नाव you will get the finest reward what you spent in the teenage with the paintings and the fingerprints with your brush on the canvas. आणि हे जर तुम्ही जर करतले तर डेफिनेटली यू आर गोइंग टू अचीव लॉट मोर इन युअर लाईफ. यू विल अचीव द माइलस्टोन. फॉर दॅट यू नीड टू हॅव द डेडिकेशन, डिटर्मिनेशन आणि प्रिन्सिपलाकडे म्हणतो ते कॉम्प्रोमाइज केन्ना जावपाक जायना. इफ यू कॉम्प्रोमाइज विथ द प्रिन्सिपल यू आर नेवर गोइंग टू हॅव द सक्सेस इन युअर लाईफ. दिस इज एकूच गोष्ट हांव तुमकां सगळ्यांक सांगपाक सोदता. आकाशान ज्या तरेन आजच्या ह्या कार्यक्रमाचो आज हांगसर मांडावळ केल्ली आसा, सदावळ केल्ली आसा, तुमकां रंगाच्या बरोबर संस्कृतीचो गाज आणि साज तुमच्या माथ्याचेर आज एक साजूय चढयलेलो आसा. ताका तितली दाद दिवप हे तितलेंच महत्वाचें आसा. कारण लास्ट ज्या वेळाचेर संस्कृतीचो एक नृत्य जालें तो म्हळ्यार गोफ. शेवते झाडाच्यो लांबताळयो, शेवते फुलकळ्यो. एकूच सांगपाक सोदता म्हणजे सगळ्या म्हाका पळयणाऱ्या सगळ्या भुरग्यांक, हो जो गोफ जो आसा पयली, वयाच्या 15 वर्सांचेर गोविंद गावडे नाचतालो. आणि तो बीन गोंयांत न्ही तर पॉंडिचेरी सारकेल्या राज्यान वचून, युनियन टेरिटरी वचून आज पासून त्या वेळाचेर गोविंद गावडे 15 वर्सांचो आशिल्लो. आज जवळ 35-40 वर्स सुमार जाल्लीं आसात. म्हणजेच तुम्ही जे कितें पेरलेलें आसा पळय न्ही ते केन्नाच म्हणटा ते फुकट वचना. आणि जशें संकेत बाबान म्हणिल्लें आहा, म्हाका ह्या सगळ्या कलाकारांची जाण आसा, भान आसा. आणि म्हणून हांव सदांच म्हज्या शब्दांनी हांव सांगतालो, जशें मनशाची व्याख्या आमी शब्दांनी करपाक शकनात, तर शब्दाची व्याख्या आपल्या मनान ज्यो भावना ज्यो आसात त्यो पेंटांनीच करपाक शकता. हे जग आमी पेंटान किंवा रांगोळीन रंगोवपाक शकता. हे तितलेंच आजचो हो सार जावन आसा. आणि हांव म्हणटलो आजच्या म्हज्या सगळ्या माणकुल्या भुरग्यांक, वेळ हांवें खूब घेतिल्लो आसा, बट बरें तें तुमी घेवचें, वायट तें म्हजे कडेन हांगसर सोडून दिवचें. म्हणून हांव इतलें सांगतलो, डोंट बी अफ्रेड झोनान किंवा फियर झोनान वयचे पेक्षा
आजचो हो झेनझी जमानो आसा 1996 to 2012 ह्या वर्सां भितर जो जन्म घेतलो ताका झेनझी म्हणटात आणि झेनझी हे फक्त एंड्रॉइडाचे पुरते न उरता आसतना तुमच्या आयुष्यान भितर तुम्ही झेनझी राईट म्हणून आपण फायट या जिंदगी भितर करतले असो तरेचो एक संदेश तुमकां दिवन हांव म्हजे 2 शब्द आटोपते घेता आसतना हांव सगळ्या माचे वयल्या मानेस्ताक देव बरें करूं म्हणटा, आकाशाचे अभिनंदन करता आणि हे सगळे पेंटर्स अँड द रांगोळीकार्स जे आसात तांकां मनपूर्वक अभिनंदन करून तांकां शुभेच्छा व्यक्त करता. तुमच्या यशाच्या शिखराचेर पावपा खातीर तुमकां देवान बळगें आणि आयुश्यान गरुड जैब घेवपा खातीर पंखांक बळगें प्राप्त करून दिवचें अशेंच मागता श्रीचरणी हांगाच थांबता. सगळ्यांक देव बरें करूं. जय हिंद, जय गोवा.